डॉक्टर शोभाताई बच्छाव काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्या असून राजकारणात जायंट किलर म्हणून त्यांची ख्याती आहे। नाशिक विधानसभा मतदारसंघात निवडणुकीत त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या एका स्वर्गीय वजनदार व माजी आरोग्य मंत्र्यांचा पराभव केला होता। नाशिकच्या महापौर ते राज्याचे आरोग्यमंत्री पदाची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळलेली आहे। आता ही त्यांची लढत माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्रीशी होणार असून आपले राजकीय कसब वापरून नाशिक विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासाची पुनरावृत्ती करत काँग्रेसचा गेलेला हा बालेकिल्ला जिंकणार का हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे। काँग्रेसने देर आय दुरुस्त आहे ची युक्तीचा प्रत्यय देत विरोधकांना उमेदवारीबाबत धोबी पछाड दिली आहे। कसमादेमधील आजोळ व सासर असल्यानं सो बच्छाव यांचं नातं गोतं या भागातील असल्यानं साहजिकच त्यांचा फायदा त्यांना निवडणुकीत होणार आहे। भाजपाकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारीला एका गटाकडून प्रखर विरोध दर्शविला जात आहे। या नाराज गटातील नेत्यांची अप्रत्यक्ष मदत शोभाताई बच्छाव आपल्या पारड्यात पाडण्यात यशस्वी होतील का? तसे झाले तर मात्र महायुतीच्या उमेदवाराला याचा फटका बसून धुळे लोकसभा मतदारसंघाचा निकाल बदलू शकतो। हे त्रिकाल बाधित सत्य कोणताच राजकीय वजीर नाकारू शकणार नाही। तर शोभा बच्छाव या मूळच्या नाशिक जिल्ह्यातल्या आहेत। नाशिकमध्ये धुळ्यातील 3 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो। त्यामुळे कुठेतरी हे जे 3 मतदारसंघ आहेत यातली मतं खेचण्यामध्ये शोभा बच्छाव यांना मदत होऊ शकते। त्यानंतर धुळ्यातली जे 3 मतदारसंघ आहेत तिथे कुणाल पाटलांचं चांगलं वर्चस्व आहे। त्याच्यामुळे या 3 मतदारसंघामधली मतं आपल्याकडे खेचण्यात कुणाल पाटील मदत करू शकतात।